अय शोभे, मी हादरला येतोय. नाही नाही तसं नाही. अहो अण्णा काय तुम्ही पण आजच्या दिवस तरी शांत बसायचं ना. बरं चला आपण सेल्फी काढूया. हा या. हवं चला की. मी नसतो येत. हवं सगळे थांबलेत तुमच्यासाठी. चला ना. नाही येत म्हणलं ना. हवं तुम्ही असे वागले तर आपलं काम कसं होईल. चला ना. चला फोटो काढूया. हो सासरे बुवा या इकडं. हा काढा. झालं. एक नंबर आलाय. सानिका जा पटकन गुलाबजाम घेऊन ये. हो हा आई अण्णा आता एकमेकांना गुलाबजाम भरवायचा बर का. बरं की त्यात काय विषय आहे का. मी कारभारने लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच गुलाबजाम सारखी गोड गोड राहा बर का. आता मला भरेव की. काय होय म्हातारपणी पोर मोठी झाली ना. आई त्याला असते काय, आज तुमचाच दिवस आहे, भरव की. तुमचं ना लय असते. करा आत. हा तुम्हाला बी शुभेच्छा. हो. अण्णा तुम्हासनी आणि आई तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा. असंच प्रेमात भांडत राहा. बरं चला निघतो मी, साहेबाच्या बंगल्यावर लय काम आहे. चला. दादा आज तरी पूजेला येणार आहे ना, नाहीतरी दरवर्षी तू गायब असतोस. आज तरी वेळेवर ये. अगं सानू, आज त्याच्या साहेबाचा पण वाढदिवस असतो ना. त्यात आज 26 जानेवारी. दोन्ही कामं महत्वाची नाही ते का. जाऊ दे की त्याला. ओ शुभराव इथला लोड घेऊ नका. तासाभरात सगळं उरकतो. आणि सगळं झालं की तासाभरानंतर मी मोकळा आहे. दाजी सगळी तयारी करून ठेवली मी, तुम्ही काही काळजी करू नका. आणि इथला उरलेला कारभार असेल तो ही स्वीटी सांभाळेल की काय आत्या. आणि शुभू तू मंत्रालयाची कामं सांभाळ, मी नगरपालिका सांभाळतो. जावई कपड्याची इस्त्री बी मोडून देणारे तुम्ही आज काम करायला एवढे तयार कसे. काय डोक्यात शिस्त आहे काय. काय नाही शिजते, काय शिजणारी. उलट तुम्हाला सांगतो ही शोभा माझ्या माग माग गुणगुण गुण. ए शोभे तुझ्या काय ते सासरीबांसोबत क्लिअर कर बरं. मग ते शुभू आम्ही काय म्हणत होतो, तू तिकडं बंगल्यात चाललायस ना, तर तुझ्या दाजींना बी घेऊन जा की बरोबर. कशाला. मदतीला मदत करणं स्वभाव आहे ना आपला. हेल्पिंग हँड. हेल्पिंग हँड. हेल्प. अहो दाजी तिथं परवानगीशिवाय कुणीच येऊ शकत नाही. साहेबांची शिस्त कडक आहे. घ्या आता. तिथं जायला बी परवानगी पाहिजे, ती बी याची. दाजी माझ्या परवानगीशिवाय तिथं पाखरू बी शिरू शकत नाही. आजचं झेंडावंदन माझ्या मुलीऐवजी माझी भाची करेल. का म्हणजे मुलीला काय झालं. तिला जरा दुखापत झाली आहे. ओ हरकत नाही. मग भाची शेवटी मुलीसारखीच नाही का. हो. पृथ्वी बघ सर. मोक्षा. मोक्षा तर नाहीये. तुम्ही बरोबर नाही आणलं तिला. आणि बराच वेळ झाला कुठे दिसलीच नाही. नाही नाही इथेच कुठेतरी असेल, मी बघते 1 मिनिट. आता साहेब मोक्षा मॅडम नाही तिथं. मी जाताना त्यासनी बघितलं. बाहेर गेले. होय. मी 1 मिनिट मी आले फक्त. 1 मिनिट. हाय बोल. बोल काय बोल. कुठे आहेस तू. तुला सांगितलं होतं ना मी इथून जाऊ नकोस म्हणून. अगं आई कार्तिकच्या गाडीची डिलिव्हरी होती आज, त्याने खूप हट्ट केला, मग मला जावं लागलं. तुझ्यासाठी मी हे सगळं केलं आणि तू माती केलीस आता, कळलं ना. कुठली. आय एम सॉरी ना आई. आता तू झेंडावंदन कर. मोक्षा यार चल पटकन. हो आले. ओके बाय. काय मुलगी आहे ही. देवा आता मी काय करू. विश्वंभरला काय सांगू. विश्वंभर थोडासा प्रॉब्लेम झालाय. मोक्षाच्या मैत्रिणीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ती तिथे गेलीये. इमर्जन्सी आहे म्हणून. आणि मोक्षाचंच ब्लड मॅच झालंय तिच्याशी. तर काय मी काय म्हणतो विश्वंभर की मग आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करूया. पण जी योजना आज आपण जाहीर करणार होतो ती नको. आज नको. साहेब प्रेस जमली बाहेर. सगळ्यांना माहिती आहे महत्वाची अनाउन्समेंट होणार आहे. असं कॅन्सल कसं करून चालेल.
बरोबर आहे तुझं. नेमकं काय झालंय तिला? जरासा हात दुखावलाय, बाकी तब्येत बरी आहे. घरीच आहेत त्या. म्हणजे येऊ शकेल ना इकडे? हा. हा, मग घेऊन या ना तिला. नाही नाही, म्हणजे मला शक्य वाटत नाही तसं, पण मी बोलून बघते. नाही नाही, तुम्ही नको. विश्वंभर, काय आहे, वडील आणायला गेले मुलीला ना तर इम्प्रेशन पडेल. प्रेस आहे ना, आणि दुखापत झालेली असताना जर तुम्ही तिला घेऊन आला तर प्रेस आहे इकडे, सिंपथी मिळेल. विश्वंभर, सुखी राहा. चला